6 डिसेंबरला आम्ही गेलो आहोत। जात असतानाच रस्त्यावर असलेली ही दुतर्फा आंबेडकर अनुयायांची ही गर्दी, कोणतंही आमंत्रण कोणतंही निमंत्रण नसताना आंबेडकर अनुयायी दरवर्षीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी या ठिकाणी येत असतात। अशाच पद्धतीनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं आंबेडकर अनुयायी 6 डिसेंबरला चैत्यभूमीच्या दिशेने येतात, त्याच पद्धतीनं आंबेडकर अनुयायी 14 एप्रिलला सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी येत असतात। तर कोणतंही आमंत्रण कोणतंही निमंत्रण नसताना आंबेडकर अनुयायांचे पाय आपोआपच चैत्यभूमीकडे 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला आपोआपच वळले जातात। तर अशाच पद्धतीनं आंबेडकर अनुयायी दरवर्षी न विसरता कोणतंही आमंत्रण कोणतंही निमंत्रण नसतानासुद्धा आंबेडकर अनुयायी हे आंबेडकरांना वंदन करण्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येत असतात। तर याच पद्धतीनं काही दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात। तर हे आहे जो गेट, ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी असलेला हा गेट। बाजूलाच आपल्याला मंडप पाहायला भेटतोय, तिथं सुरक्षा रक्षक तसंच आंबेडकर अनुयायी यांना उभं राहण्यासाठी आहे। या ठिकाणी भिक्खू निवास म्हणजेच जे भिक्खू लोक असतात त्यांना हा निवास आहे त्यांचा। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक म्हणजे चैत्यभूमी आहे। इथून आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे, त्या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहोत। आतील दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यास परमिशन नाही, परंतु जेवढं झालं तेवढं आपण करून दाखवतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता थोडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी आहे आणि त्या समाधीच्या बाजूनच आपल्याला जायला आणि दर्शन घेण्यासाठी, वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी एक लाईन लावावी लागते आणि ती राऊंड मारून गोल भरून आपण पुढे सरकत जातो, म्हणजेच पुढे चालत राहतो। अशा पद्धतीनं आतमधील थोडंसं दृश्य आपण दाखवतोय। तर अशा पद्धतीनं आपण दादर चैत्यभूमी, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांची समाधी स्थापन करण्यात आलेली आहे। या ठिकाणी दरवर्षी न विसरता आंबेडकर अनुयायी येत असतात आणि त्यांना मानवंदना करत असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाहेरचा गेट आहे, ज्या ठिकाणी आपण वंदन करून अभिवादन करून बाहेर येतो। त्या ठिकाणी अशा पद्धतीनं रेड कार्पेट आहे, त्यावरती आपण जाऊन त्याच्याच बाजूला असणारे बुक स्टॉल असतात, त्या बुक स्टॉलवरती जाऊन आपण पुस्तकं वगैरे खरेदी करू शकता। तर आंबेडकर अनुयायी जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतातच, त्याच पद्धतीनं लाखोमध्ये पुस्तकांची खरेदी विक्रीसुद्धा करताना पाहायला भेटतात। अनेक आंबेडकर अनुयायी न विसरता पुस्तकं खरेदी करत असतात आणि त्यातूनच आपल्या समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात। तर आंबेडकर अनुयायी ज्या ठिकाणी जातात, म्हणजेच चैत्यभूमी असू द्या, भीमा कोरेगाव असू द्या, दीक्षाभूमी असू द्या किंवा अन्य कोणतंही आंबेडकरी किंवा बौद्ध समाजाचं कोणतंही स्थान असू द्या, त्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा अनेक पुस्तकं असतात ती खरेदी करतात आणि आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। तर लाखोच्या संख्येमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी आहेत, आंबेडकरी अनुयायी आहेत, ते नेहमी पुस्तकाचे खरेदी करत असतात। तर यातूनच समाजाचा उद्धार विकास होत असतो आणि आंबेडकर अनुयायी न विसरता या ठिकाणी येत असतात। धन्यवाद। जय भीम।